अस्वच्छता कुठेही असो, ती आरोग्यास हानिकारकच असते. अंबाजोगाई शहराला वळसा घालणाऱ्या रिंग रोडच्या दोन्ही बाजूला शहर व ग्रामपंचायतची हद्द आहे. गेली अनेक वर्षापासून वार्ड क्रमांक 15च्या समोरील बाजूस रिंग रोडच्या कडेने प्रचंड घाण असायची. मात्र नगराध्यक्षपदी मुंदडा विराजमान होताच त्या कचऱ्याच्या ढिगावर बुलडोजर फिरले. त्यामुळे तो भाग काही काळापुरता स्वच्छ झाला. आज पुन्हा त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशव्यासह कचरा जमा होत आहे. अशीच अवस्था आता संत भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौकाकडे जाणाऱ्या रिंग रोड कडे राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यालगत प्रचंड कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या असा कचऱ्याचा ढीग रोड लगत साचला आहे. त्यामुळे येता जाता प्रत्येकजण विचारत आहे की ही घाण कोणाची. विशेष म्हणजे या रस्त्यालगत कुठेही लोकवस्ती नाही, मग ही घाण कोणी आणून टाकली. रिंग रोडच्या अलीकडे अंबाजोगाई नगर परिषदेची हद्द, तर दुसऱ्या बाजूला शेपवाडी ग्रामपंचायत व जोगाईवाडी ग्रामपंचायतची हद्द आहे. ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाकडे घंटागाड्या आहेत. शहरातून ग्रामीण भागातून भरून आणलेली घंटागाडी चालकाने या ठिकाणी आणून तर टाकली नाही ना, असाही प्रश्न पडतो. एकूणच काय तर कचरा कोणी आणून टाकला, आता हा कचरा कोणी उचलायचा असे प्रश्न निर्माण होत आहेत. कचरा कोणी आणून टाकू, सर्वसामान्यांना नागरिकांचे अशा अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात येते एवढे मात्र नक्की. मात्र हे सांगणार कोणाला आणि या संदर्भात दखल कोण घेणार असा प्रश्न सध्या पडत आहे. कारण राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत असणारा हा रिंग रोड आहे. त्यामुळे या रिंग रोडची स्वच्छता कोण करेल हा प्रश्न आहे.